अहो, गुढीपाडवा जवळ आलाय ना, मग गुढीपाडव्याला हा बेत तर झालाच पाहिजे. काय म्हणताय, काय बेत? श्रीखंड. गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंडपुरीचा बेत आपल्याकडे हमखास होत असतो. गुढीपाडव्यालाच नाही बरं का, कोणताही आपल्या घरी छोटा मोठा कार्यक्रम असला तरी ताटामध्ये मात्र हा पदार्थ आवर्जून हजेरी लावतो. तो म्हणजे गोड गोड जिभेवरती विरघळणारं श्रीखंड. आज आपण पारंपरिक पद्धतीने घरच्या घरीच मलई श्रीखंड कसं बनवायचं ही रेसिपी बघतोय. रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे घेतलेले म्हशीचं 1 लिटर दूध. श्रीखंड बनवायचं असेल किंवा लस्सी बनवायची असेल, दूध मात्र तुम्हाला म्हशीचंच वापरायचं आहे. चांगलं तापवून उकळी येऊन द्यायचं आणि कोमट होईपर्यंत वाट बघायची. एकदा कोमट झालं की एक असं भांडं घ्यायचं. खोलगट घ्या, पसरट घ्या, कसंही घेतलं तरी दही मात्र घट्टसर लागलं पाहिजे. त्यासाठी आपण एक खास माझी आवर्जून टिप मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पद्धत आहे बरं का ती माझी. एक भांडं घेतलं, त्याला एकच चमचे आपल्याला दही घ्यायचं आहे. दही जास्त जुनं घ्यायचं नाही आणि जास्त आंबट घ्यायचं नाही. व्यवस्थित सगळ्या पातेल्याला दही इथे चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित ग्रीस करायचं आहे. दही दही लावताना जास्त गारही नाही दूध घालायचं आणि जास्त गरमही घालायचं नाही. जास्त गार घातलं तर दही व्यवस्थित होणार नाही, चिकट होतं आणि गरम घातलं तर दही असं फाटलं जातं. बोटाला सण होईल एवढंच गरम दूध आपल्याला या विरजणामध्ये घालायचं आणि व्यवस्थित विरजणामध्ये दूध हलवून घ्यायचे. सिक्रेट पद्धत म्हणजे आपल्याला दुधावरची साई आपण रोज आपल्या घरी जर 2 लिटर दूध येत असेल, 1 लिटर दूध येत असेल, कितीही आलं तरी वरची साई काढून आपण फ्रीजरमध्ये ठेवत असतो तूप बनवण्यासाठी. ती साई आपल्याला इथे एक छोटी वाटी घालायची आणि व्यवस्थित विरजणामध्ये हलवून घ्यायची. सकाळी दही लावलं की संध्याकाळी हे दही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. श्रीखंड बनवताना दही जास्त आंबट अजिबात लावून घ्यायचं नाही आहे. सकाळी लावलं होतं आणि संध्याकाळी मी फ्रीजमध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी मी इथे करायला घेतलं आहे. बघू शकताय दही कसं लोण्याच्या गोळ्यासारखं असं निघालेलं आहे. सुरीने कापून घेतलं की याच्या वड्या पडतात आहे. पाणी सुटत नाही आहे. दही अजिबात तुटत नाही आहे आणि एकदम अशा घट्टसर अशा ह्या वड्या आपल्या इथे बनून पडलेल्या आहे. असं दही आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी लावून घ्यायचं आहे. दुधावरची साई मलई घालायला अजिबात विसरायचं नाही, तरच तुमचं श्रीखंड जे आहे ना ते मलईसारखं होणार आहे. हातात घेतलं तरी दही तुटत नाही आहे. आता इथे झालं आपलं दही कसं लावून घ्यायचं आहे, दही किती प्रमाणात आपल्याला आंबवण्यासाठी म्हणजे ठेवायचं आहे, तर हे झालं आपण इथे बघितलेलं आहे. आता आपण पुढची तयारी म्हणजे श्रीखंडाचं. एक अशी गाळणी घ्यायची आहे. त्यावरती एक कॉटनचा रुमाल किंवा सफेद कपडा कॉटनचा अंथरून घ्यायचा आहे, घालून घ्यायचं आहे गाळणीमध्ये आणि खापावरती दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अख्खं 1 लिटर दुधाचं. दही फोडायचं बिडायचं अजिबात नाही. खापावरती दही घालून घेतलं की अशी एक गाठ मारून घ्यायची कपड्याला आणि कुठे एखाद्या जागा नसेल तरी आपल्या किचनमध्ये नळ असतो, त्या नळाला असं लटकून ठेवायचं म्हणजे बांधून ठेवायचं की जेणेकरून रात्रभर त्याचं पाणी निथळून त्यातलं फक्त दह्याचा बेस आपल्याला शिल्लक पाहिजे. इथे बघा गाठ मारलेली आहे. आता मी असं नळाला बांधून ठेवणार आहे. किचनमध्ये जो नळ असतो त्या नळाला बांधून ठेवणार आहे किंवा असंच गाळणीत ठेवलं आणि वरून थोडंसं हलकंसं वजन ठेवलं तरी चालेल. आता इथे बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी लटकून ठेवलं होतं. पूर्ण पाणी जे आहे ना ते निघून गेलेलं आहे आणि फक्त दह्याचा खाली जो राहिला आहे तो एकदम मलईसारखा लोण्यासारखा आपला गोळा बनून तयार झालेलं आहे. दह्याचं पाणी जे आहे ना ते पूर्ण इथे निघून गेलेलं आहे. आता काय करायचं आहे, एक खाली असं भांडं घेतलेलं आहे. ही चाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि चाळणीतून आपल्याला हा गोळा फोडून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं श्रीखंड एकसंग प्लेन झालं पाहिजे आणि
एकदम क्रीमीसारखं त्याचं टेक्स्चर आलं पाहिजे. म्हणजे जसं आपण एक चकाकी म्हणतो ना, लोण्याला कशी एक चकाकी असते, अगदी त्याच पद्धतीने श्रीखंडाला सुद्धा एक चकाकी येते. विकतच्या पेक्षाही घरी असं बनवलं तर भारी होतं. गाळणीतून आपल्याला जसं आपण पुरण वाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने आपलं श्रीखंड जे बेस आहे ते इथे पडते. चमच्याने हाताने कशाने काढून तुम्ही इथे घ्यायचं या पद्धतीने. त्याच पद्धतीने सगळा दह्याचा जो गोळा आहे तो इथे काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला दुसरे काही पदार्थ घालून घ्यायचे जे सगळ्यांच्या घरात असतं, कॉमन असतं. विलायची पावडर आणि जायफळ पावडर आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची. काहीही नाही घातलं, ड्रायफ्रूट, मनुके, चारोळे, तरी जायफळ आणि विलायची पावडर यामध्ये आवर्जून अर्धा अर्धा चमचा घालायचे. पिठी साखर आपली घरची जी नॉर्मल साखर असते नेहमीच्या वापरातली, ती साखर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आणि एकदम बारीक पावडर अशी पिठी साखर करून घ्यायची. आता इथे एकदम मी अशी सगळी जेवढी लागते एकदम अशी पिठी साखर यामध्ये घालून नाही घेतलेली. आपल्याला जसं जसं लागेल, आपल्याला वाटेल की आपल्याला गोड किती पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पिठी साखर घालू शकता आणि व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं. साधारणतः तुम्हाला सांगू का, हे 10 किंवा 15 मिनटं तरी तुम्हाला असं हलवत राहायचे, जेणेकरून श्रीखंडाला विकतचं श्रीखंड मिळतं त्या पद्धतीने त्याला एक चकाकी आली पाहिजे, एक असा चिकटपणा आला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे असं चमच्यात घेतलं तरी श्रीखंड पटकन खाली पडलं पाहिजे. असं श्रीखंड पाहिजे नसेल तर तुम्हाला इथे ते चांगलं फेटून घ्यावं लागेल. आता इथे बघू शकता चमच्याने सहज श्रीखंड वाटेत पडतंय. एक छान मलईसारखी क्रीमी अशी चकाकी श्रीखंडला आलेली आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता, काजू बदाम, पिस्ता घालू शकता, चारोळे घालू शकता, टुटी फुटी घालू शकता. मी काही घातलेलं नाही आहे, फक्त वरनं केसर घालून घेणार आहे, जेणेकरून केशरचा एक चांगला असा फ्लेवर आणि थोडासा हलकासा कलर त्यामध्ये उतरला पाहिजे. तर इथे या पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने घरीच गुढीपाडव्याविषयी श्रीखंड कसं बनवायचं आहे ही रेसिपी बघितलेली आहे. यंदा जर तुम्ही श्रीखंड पुरीचा बेत बनवत असाल तर अगोदर 2 दिवस तुम्ही हे श्रीखंड बनवून ठेवलं तरीही तुम्ही इथे श्रीखंड घरी आणू शकता, खाऊ शकता. अशा पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे. तुम्हाला आवडली असेल लाईक शेअर नक्की करा.